नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. ज्ञानसागर स्पर्धा परीक्षा या आपल्या ई-लर्निंग प्लॅटफॉर्मवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण लीगल ॲप्टिट्यूड अँड लीगल रिझनिंग हा जो काही टॉपिक आहे किंवा एरिया आहे, तर याचा आज आपण भाग 3 बघणार आहोत. तर हा जो काही लीगल ॲप्टिट्यूड अँड लीगल रिझनिंग आहे, तर यामध्ये मुख्यतः करून जे काही आपली भारतीय राज्यघटना आहे, तर त्यावरती यामध्ये क्वेश्चन असतात. तर जे काही CET आहे आपली, त्यांची 3 वर्षाच्या कोर्ससाठी आणि 5 वर्षाच्या LLBच्या कोर्ससाठी, तर यासाठी हा जो काही एरिया आहे तर अतिशय महत्त्वाचा आहे. जवळजवळ 30 ते 40 मार्काला या ठिकाणी हा जो काही एरिया आहे तर तो लीगल ॲप्टिट्यूड अँड लीगल रिझनिंग हा विचारला जातो. तर यापूर्वी मी तुम्हाला ऑलरेडी सांगितले ह्या गोष्टी, तरी एकदा पुन्हा रिपीट करतोय मी. ओके. तर चला तर मग आपण स्टार्ट करूया या आजच्या आपल्या सेशनला. थोडंसं सेशन लेंदी होईल, पण तुम्ही शेवटपर्यंत टिकून राहा, की जेणेकरून परीक्षेच्या दृष्टीनं आपल्याकडे जो कालावधी आहे तर तो अतिशय कमी आहे. तर त्याच्यामुळे थोडंसं सेक्शन किंवा लेक्चर आपले जरासे लेंदी होतील. तर तुम्ही शेवटपर्यंत बघावं हीच आशा. आणि आपलं जे काही लेक्चर आहे तर ते आपले जे विद्यार्थी आहेत, इतर जे CETचा अभ्यास करणारे, तर त्यांच्यामध्ये शेअर देखील करा. तर यापूर्वी जे काय आहे तर आपण संविधान सभा याविषयी जरा माहिती बघितली होती. तर संविधान सभेचं पहिलं जी काय बैठक कधी झाली किंवा त्यात किती सत्र झाली, तर हे देखील आपण या ठिकाणी बघितलं होतं. आणि पण तरी आपण थोडंसं एक धावता आढावा घेऊ की संविधान सभा. ओके. तर याविषयी आता ज्या काही सदस्यांच्या निवडणुका झाल्या होत्या तर त्या कशा झाल्या होत्या संविधान सभेच्या, तर अप्रत्यक्षपणे एकल संक्रमणीय मतदार प्रमाणशीर प्रतिनिधित्वाच्या पद्धतीनं या ठिकाणी जे आहे तर त्यांच्या निवडणुका ह्या झाल्या होत्या संविधान सभेच्या. कशा, तर अप्रत्यक्षपणे एकल संक्रमणीय मतदार प्रमाणशीर प्रतिनिधित्वाच्या पद्धतीनं या ठिकाणी जे आहे तर ते संविधान सभेच्या सदस्यांच्या निवडणुका झाल्या होत्या. तर आता हे सदस्य कुठून आले होते, तर जे 1935चा जो काही कायदा होता तर त्याच्यानुसार स्थापन करण्यात आलेले जे काही प्रांतिक कायदे मंडळ होते, तर यांच्या सदस्याकडून हे जे काय तर संविधान सभेचे सदस्य हे निवडून दिले गेलेले होते. आता आपण मागच्या प्रिव्हियस लेक्चरमध्ये बघितलं की तर एकूण किती सदस्य होते, तर 389 सदस्य होते. तर ह्या 389 सदस्यांचं जे काही वेगवेगळ्या याच्यात विभाजन आहे, की जसं की आपण बघितलं होतं की कमिशनरचे 4 प्रांत असतील, 92 संस्थानिकांचे असतील आणि बाकीचे जे आहे तर ते ब्रिटिश प्रांत होते. तर ही आपण माहिती ऑलरेडी बघितली. तर यामध्ये जे आहे तर 10 लाख लोकसंख्येमध्ये काय आहे, तर जे 10 लाख लोकसंख्या असेल तर त्याच्यासाठी असं एक सदस्य रिप्रेझेंटेटिव्ह 10 लाख लोकसंख्येसाठी असणार होता. ओके. तर असं ठरवण्यात आलं होतं की संविधान सभा ज्यावेळेस निर्मितीचं ज्यावेळेस काम चालू झालं, की संविधान सभा जी आहे तर ती त्रिमंत्री योजनेच्या नुसार या ठिकाणी स्थापन झाली होती. त्यानंतर जी काही संविधान सभा होती तर या संविधान सभेत वेगवेगळ्या समित्या होत्या आणि वेगवेगळ्या समित्या ज्या आहेत तर ते वेगवेगळ्या प्रकारचे कार्य आपलं करत होतं. कारण घटना निर्मिती करणं म्हणजे ही एक मोठी प्रोसेस होती. तर त्यासाठी वेगवेगळ्या समित्यांची स्थापना या ठिकाणी करण्यात आली होती. तर त्यातल्या जे काही महत्त्वाच्या समित्या ज्या आहेत तर त्या आपण बघणार आहेत. तर परीक्षेच्या दृष्टीनं ज्या आहेत तर ह्या समित्या महत्त्वाच्या आहेत. तर आता आपण मागे जर बघितलं तर या ठिकाणी आपल्याला प्रश्न असाही विचारला जातो की जे काही सदस्यांच्या निवडणुका कशा झाल्या होत्या संविधान सभेच्या सदस्यांच्या निवडणुका. तर ऑप्शनमध्ये दिलेलं असतं प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे किंवा इतर काही ऑप्शन असतील का वरील दोघींपैकी. तर आपण जे उत्तर आहे तर ते कोणतं लिहायचं, अप्रत्यक्षपणे एकल संक्रमणीय मतदार प्रमाणशीर प्रतिनिधित्वाच्या पद्धतीनं या ठिकाणी त्यांच्या निवडणुका ह्या झाल्या होत्या. तर कधी कधी प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की एक सदस्य हा किती लोकसंख्येसाठी एक सदस्य होता, तर 10 लाख लोकसंख्येसाठी हा एक सदस्य होता. तर हे देखील महत्त्वाचं आहे. तर आपण फक्त परीक्षाभिमुख माहिती या ठिकाणी बघतोय. तर आता संविधान सभेच्या समित्या, आता यात प्रश्न कसा विचारला जातो की मसुदा समिती म्हणजे ड्राफ्टिंग कमिटी जी होती तर त्याचे अध्यक्ष कोण होते, तर ते कोण होते, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. लक्षात ठेवायचं आहे वेगवेगळ्या समित्या होत्या, जवळजवळ 22 ते 24 समित्या होत्या. तर त्यापैकी आपण ज्या महत्त्वाच्या आहेत तर त्याच या ठिकाणी आपण फक्त बघतोय. त्यानंतर जी काही दुसरी आहे संघराज्य अधिकार समिती, तर त्याचे अध्यक्ष कोण होते, तर ते होते पंडित जवाहरलाल नेहरू. त्यानंतर संघराज्य घटना समितीचे अध्यक्ष कोण होते, तर त्याचे अध्यक्ष देखील पंडित जवाहरलाल नेहरू होते. त्यानंतर प्रांतिक घटना समितीचे अध्यक्ष कोण होते, तर ते होते वल्लभभाई पटेल. त्यानंतर पुढील जी काही समिती आहे मूलभूत हक्क व अल्पसंख्याक विषय सल्लागार समिती, तर याचे जे काही
अध्यक्ष होते तर ते होते वल्लभभाई पटेल. त्यानंतर पुढील आहे तर कार्यपद्धती नियमन समिती, तर याचे अध्यक्ष कोण होते तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद. त्यानंतर राज्यांची चर्चेसाठी समिती होती, तर त्याचे अध्यक्ष कोण होते तर पंडित जवाहरलाल नेहरू. त्याच्यानंतर सुकाणू समिती चे अध्यक्ष कोण होते तर डॉक्टर के.एम. मुन्शी. ओके, तर अशा पद्धतीने जे काही संविधान सभा होती तर ती वेगवेगळ्या समित्यांच्या मार्फत आपलं संविधान निर्मितीचं कार्य करत होती. तर हे जे काही वेगवेगळ्या समित्या आहेत तर बऱ्याचदा प्रश्न विचारला जातो की संघराज्य अधिकार समितीचे अध्यक्ष कोण होते, आणि खाली 4 पर्याय दिलेले असतात की जवाहरलाल नेहरू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, वल्लभभाई पटेल किंवा के.एम. मुन्शी. असे 4 पर्यायांपैकी आपल्याला योग्य पर्याय ह्या टिक करायचा असतो. तर संघराज्य अधिकार समिती आणि संघराज्य घटना समिती या दोघींचे अध्यक्ष कोण होते तर पंडित जवाहरलाल नेहरू. त्यानंतर प्रांतिक घटना समितीचे अध्यक्ष कोण होते तर सरदार वल्लभभाई पटेल. त्यानंतर मूलभूत हक्क व अल्पसंख्याक विषयी सल्लागार समितीचे अध्यक्ष कोण होते तर वल्लभभाई पटेल होते. त्यानंतर कार्यपद्धती नियमन समितीचे अध्यक्ष कोण होते तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. आणि राज्यांच्या चर्चेसाठी जी काही समिती होती तर त्याचे अध्यक्ष कोण होते तर जवाहरलाल नेहरू. त्यानंतर पुढील जी समिती आहे तर सुकाणू समिती, तर याचे अध्यक्ष कोण होते तर डॉक्टर के.एम. मुन्शी. ओके, तर व्यवस्थित लक्षात ठेवायच्या सगळ्या समित्या, ज्या महत्त्वाच्या आहे आपण त्याच घेतल्या. परीक्षेला याच्यावरती प्रश्न येण्याची शक्यता आहे. त्यानंतर जी आहे तर मसुदा समिती. आता ही अतिशय महत्त्वाची समिती आहे, म्हणून याची थोडीशी आपण माहिती या ठिकाणी बघणार आहोत. तर मसुदा समिती म्हणजे ज्याला आपण ड्राफ्टिंग कमिटी म्हणतो, तर याचे जे काही अध्यक्ष होते तर ते कोण होते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली होती. तर आता ही समिती केव्हा स्थापन करण्यात आली होती तर 26 ऑगस्ट 1947 रोजी. तर आपण जर बघितलं तर या ठिकाणी जी आपली संविधान सभा आहे तर याची पहिली बैठक जर आपण बघितली तर ती पहिली बैठक आपली कधी झाली होती तर ती झाली होती 9 डिसेंबर 1946 रोजी जी आहे. तर ती पहिली बैठक जी आहे तर ती आपली संविधान सभेची या ठिकाणी झाली होती. आणि त्यानंतर बऱ्याच म्हणजे अवधीनंतर की जवळपास आपण असं म्हणू शकतो की एक 7-8 महिन्याच्या अवधीनंतर ही जी काय मसुदा समिती स्थापन झाली होती. तर या मसुदा समितीत एकूण किती सदस्य होते तर या मसुदा समितीत एकूण 7 सदस्य होते. आता त्या 7 सदस्यांमध्ये कोण कोण होते तर एक अध्यक्ष म्हणजेच आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यानंतर एन. गोपालस्वामी अय्यंगार, त्याच्यानंतर अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, त्यानंतर सईद अहमद सदुल्ला, 5 नंबरला होते डॉक्टर के.एम. मुन्शी, त्यानंतर एन. माधवराव आणि 7 नंबरला होते टी.टी. कृष्णमाचारी. आता हे 7ही सदस्य जे आहेत तर ते महत्त्वाचे आहेत. तर जे एक्झामला क्वेश्चन कसा विचारला जाऊ शकतो यावरती तर एकूण किती सदस्य होते मसुदा समितीत हे एक विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर मसुदा समितीची स्थापना केव्हा झाली तर 26 ऑगस्ट 1947 रोजी झाली. चे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. आणि प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की पुढील पर्यायांपैकी मसुदा समितीमध्ये कोण नव्हते असं विचारलं जाऊ शकतं, किंवा मसुदा समितीचा पुढीलपैकी सदस्य कोण नव्हते हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर जे आहे तर या 7 पैकी एक 3 योग्य पर्याय दिलेले असतील आणि एक चुकीचा पर्याय दिलेला असेल, की समजा चौथ्या पर्यायात पंडित जवाहरलाल नेहरू दिलेले असतील किंवा वल्लभभाई पटेल दिलेले असतील. ओके, तर अशा पद्धतीने याच्यावरती प्रश्न हा विचारला जाऊ शकतो. तर लक्षात ठेवायचं, सगळ्यांनी नोट डाऊन करायचं आहे हा पॉईंट. त्यानंतर आपण काही फॅक्ट बघणार आहोत की जी आपली भारतीय राज्यघटना आहे की तर या जे काही आपली कॉन्स्टिट्यूशन आहे तर याच्याविषयी आपण थोडंसं माहिती की जी परीक्षेला विचारली जाऊ शकते तर ती आपण बघणार आहोत. तर 26 नोव्हेंबर 1949 रोजी आपण काय केली तर घटना स्वीकृत केली. आता मी ऑलरेडी याच्या आधी सांगितलं की आपलं घटना जो अंमल आणि घटना स्वीकृती ह्या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तर 26 नोव्हेंबर 1949ला आपण घटना ही स्वीकृत केली आणि 26 जानेवारी 1950ला घटनेचा अंमल हा आपला सुरू झाला. तर या ठिकाणी ज्यावेळेस 26 नोव्हेंबर 1949 रोजी घटना स्वीकृत करण्यात आली तर त्या दिवशी उपस्थित असलेल्या 284 सदस्यांनी काय केलं तर घटनेवरती काय केल्या होत्या तर सह्या केल्या होत्या. किती, आता हा प्रश्न देखील विचारला जाण्याची शक्य आहे. तर ज्या दिवशी आपण घटना स्वीकृत केली म्हणजे 26 नोव्हेंबर 1949 रोजी तर किती सदस्यांनी त्यावरती सह्या केल्या तर 284. आता आपण ऑलरेडी बघितलं होतं की संविधान सभेत किती सदस्य होते तर 389. तर त्यापैकी आता हे 389च्या 89 नव्हते, तर त्यापैकी काही सदस्य हे कमी झाले, म्हणजे की जसं मुस्लिम लीग हे पाकिस्तानचं वेगळं ज्यावेळेस देश तयार झाला तर त्यामध्ये काही सदस्य ही आपली कमी झाली होती.
तर जी काही शिल्लक होती तर त्यापैकी 284 सदस्यांनी या ठिकाणी घटनेवरती सह्या केलेल्या आहेत. त्यानंतर जी आपली घटना जी निर्मिती प्रक्रिया होती तर यासाठी एकूण किती खर्च आला होता, तर यासाठी एकूण 64 लाख रुपये इतका खर्च त्या काळी आला होता. म्हणजे आता त्यावेळेसचे जे मनी व्हॅल्युएशन होतं तर ते कमी, म्हणजे जे काही आपण म्हणतो की त्या काळचे 64 लाख म्हणजे आत्ताची ती खूप मोठी अमाऊंट या ठिकाणी होईल. त्यानंतर जो काही घटना निर्मितीसाठी एकूण आपल्याला किती कार्यकाल लागला, तर ते म्हणजे 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवसांचा इतका कालावधी आपल्याला घटना निर्मितीसाठी एकंदरीत लागला. म्हणजे जसं आपण बघितलं तर 9 डिसेंबर 1946 पासून आपण जर तो अवधी धरला किंवा पकडला तर 26 नोव्हेंबर 1949 पर्यंत तो किती होता, तर 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस. ओके, तर लक्षात ठेवायचं, डायरेक्टली प्रश्न विचारला जातो की घटना निर्मितीसाठी एकूण किती कालावधी लागला. त्यानंतर पुढचा जो पॉईंट आहे तर त्यामध्ये आहे या कालावधीत संविधान सभेची एकूण किती सत्र झाली, तर मी ऑलरेडी सांगितलंय की 11 सत्र या ठिकाणी झाली. किती? 11 सत्रे. ओके, तर त्या दरम्यान संविधान सभेने किती दिवस काम केलं, तर 166 दिवस या ठिकाणी संविधान सभेने काम केलं आणि मसुदा समितीने किती केलंय, तर 114 दिवस. ओके, मसुदा समितीने काम केले. आणि आपण जी घटना जी आहे तर घटनाकर्त्यांनी जगातील सुमारे 60 देशांच्या घटनेचा विचार या ठिकाणी केलेला आहे की जेव्हा आपली घटना निर्मिती होत होती तर जवळजवळ जे काही आपल्या ड्राफ्टिंग कमिटीची जी काही सदस्य होती त्याच पद्धतीनं जे काही इतर सदस्य होते तर त्यांनी किती देशांच्या घटना समितीचा या ठिकाणी विचार केला, तर 60 देशांच्या. आणि त्यातला जो काही बेस्ट पार्ट आहे तर तो आपल्या घटनेत घेतला आहे आणि तो जसाच्या तसा न घेता जो काही आपलं भौगोलिक आहे किंवा सांस्कृतिक जे काही कल्चर आहे तर त्यानुसार त्यांनी तो भाग आपल्या घटनेत या ठिकाणी समाविष्ट केला आहे. त्यानंतर आपण भारताच्या घटनेची काही ठळक वैशिष्ट्य बघणार आहोत. आता ठळक वैशिष्ट्य बघणे म्हणजेच काय, की प्रश्न कसा विचारला जाऊ शकतो आता याच्यावरती, का पुढीलपैकी कोणते भारतीय घटनेचे ठळक वैशिष्ट्य हे नाहीत. ओके, तर त्याच्यासाठी आपण हा टॉपिक बघतोय. तर जी आपली जी भारतीय राज्यघटना आहे तर ही भारतीय राज्यघटना ही जगातील सर्वात मोठी कशी आहे, तर लिखित घटना आहे. ओके, आता लिखित घटना म्हणण्याचं कारण काय, तर जी ब्रिटनची घटना आहे तर ती लिखित आहे का, तर नाही, ती अलिखित घटना आहे. ओके, तर आपली जी घटना आहे तर ती कशी आहे, तर ती एक लिखित घटना आहे. तर हे जे काय आहे तर हे एक आपलं जगातलं एक वेगळं असं वैशिष्ट्य आहे. आणि त्यानंतर आपण काय लिहिलं की सर्वात मोठी मोठी आणि लिखित. आता या ठिकाणी आपली लिखित आहे आणि मोठी म्हणजे का असं म्हणजे असं वर्णन करायचं कारण काय, तर आता आपली जी घटना आहे तर मोठी असण्याचं कारण असं की अमेरिकेची जी घटना आहे तर त्यात किती कलम आहे, फक्त 7 कलम. म्हणजे ही घटना कशी आहे, तर आता अमेरिका एवढी महासत्ता असून देखील त्यांची घटना कशी आहे, तर अगदी तोडकी. आणि आपली जी घटना आहे तर ती कशी, एक मोठी आणि त्याच पद्धतीने लिखित घटना आहे. तर ब्रिटनची जी घटना आहे तर ती कशी आहे, तर अलिखित घटना आहे. तर हे एक आपलं या ठिकाणी भारतीय राज्यघटनेचं वैशिष्ट्य आहे. तर जे काही आता आपली जी घटना आहे तर मी तुम्हाला यापूर्वी सांगितलं की आपण जे वेगवेगळ्या देशांचे जे काही 60 देश आहेत तर त्यांच्या जे काही घटना आहे तर त्यांचा अभ्यास करून त्यातला काही जो चांगला पार्ट होता तर तो आपल्या घटनेत या ठिकाणी घेण्याचा घटनाकर्त्यांनी प्रयत्न केलेला आहे. ओके, तर घटनाकर्त्यांनी काय केलं, तर जगातील जवळजवळ 60 देशांच्या घटनेचा त्या ठिकाणी विचार केला होता. आता यातली जो काही विविध जो सेकंड पॉईंट बघतो आपला, विविध स्रोतातून तयार करण्यात आलेली घटना. आता विविध स्रोत कोणते, तर भारतीय शासन कायदा 1935. आता जो आपला भारतीय शासन कायदा 1935 जो होता तर यातून आपण जवळजवळ 250 तरतुदी जे आहे तर त्या भारतीय राज्यघटनेत घेतलेल्या आहेत. तर त्यात कोणत्या कोणत्या तरतुदी, तर जे आपल्या परीक्षेच्या आता 250 लक्षात ठेवणं गरजेचं आहे तर नाही. तर त्यातल्या ज्या काही महत्त्वाच्या आहेत तर त्या आपण या ठिकाणी बघूयात. आता ही जी काही तरतूद आहे, आणीबाणीची तरतूद. त्यानंतर आणीबाणीच्या जे काही तरतुदी आहेत तर त्यात आता घटनेत किती प्रकारच्या आणीबाणी सांगितल्या, तर त्या 3 प्रकारच्या आणीबाण्या सांगितल्या. लक्षात ठेवायचा प्रश्न असाही विचारला जाऊ शकतो की भारतीय राज्यघटनेत किती प्रकारच्या आणीबाणींचा उल्लेख आहे, तर तो 3 प्रकारच्या. आता त्या कोणत्या, तर हे आपण इन डिटेल्स बघूयात पुढे, की जो घटनेचा भाग 18 आहे तर तो आणीबाणीविषयी आहे. तर त्यात आपण हे इन डिटेल्समध्ये बघणार आहोत. त्यानंतर जो आहे तर राज्यपालांचे पद, तर हे देखील आपण कुठून घेतलंय, तर भारतीय शासन कायदा 1935 मधून. त्यानंतर संघराज्यांची जी काही योजना आहे तर त्या देखील संघराज्य योजना जी आहे तर ती देखील आपण कुठून घेतली, तर ती 1935
35च्या कायद्यातून संघराज्य योजना. आता संघराज्य योजना म्हणजे काय, तर जे आपले कार्यकारी मंडळ आहे, त्याच्यानंतर न्यायव्यवस्था आहे, तर हे कसं सेपरेट आहे, आणि कायदेकारी मंडळ, तर हे आपण या ठिकाणी त्याला संघराज्य योजना असं म्हणतो. त्यानंतर जे काय आहे तर ब्रिटनची घटना. आता ब्रिटनची घटना, तर यात आपण ब्रिटनची घटना, तर यातनं आपण काय काय घेतलं. सॉरी, मी तुम्हाला संघराज्य योजना याच्याविषयी थोडंसं आय थिंक चुकीचंच म्हणावं लागेल असं एक्सप्लेन केलंय. संघराज्य योजना म्हणजेच काय, तर जे काय आहे तर राज्यांचा संघ, याला आपण संघराज्य. आता जसं आपण बघितलं तर जे काय आहे तर भारतीय राज्यघटनेत संघराज्य या शब्दाचा कुठेही उल्लेख या ठिकाणी नाही. पण भारतीय राज्यघटनेच्या कलम 1 मध्ये भारताचे वर्णन कसे केले आहे, तर राज्यांचा संघ. म्हणजे जसं की आपले वेगवेगळे राज्य आहेत, महाराष्ट्र असेल, कर्नाटक असेल, आंध्र प्रदेश असेल, असे वेगवेगळे राज्य मिळून आपण राज्यांचा संघ ज्याला बनवला आहे, तर त्यालाच काय म्हणतात, संघराज्य योजना. त्यानंतर पुढचा जो काय आपला जो स्रोत आहे तर तो ब्रिटनची राज्यघटना. तर यातनं आपण काय काय घेतलं, तर संसदीय शासन व्यवस्था. आता संसदीय शासन व्यवस्था म्हणजे ती कोणती, तर ती आहे आपली कार्यकारी मंडळ, कायदे मंडळ आणि न्यायव्यवस्था. हे ऑलरेडी आपण आपल्या लेक्चर फर्स्टमध्ये या ठिकाणी एक्सप्लेन केलंय. ओके, तर ती संसदीय शासन व्यवस्था आपण त्याला म्हणत असतो. त्यानंतर कॅबिनेट व्यवस्था. आता प्रत्येकाला माहीतच आहे की कॅबिनेट व्यवस्था काय असते, की जे आपण बऱ्याचदा बातम्यांमध्ये ऐकत असतो की कॅबिनेट मंत्री जे असतात, तर कॅबिनेट मंत्री जे आहे तर आपली एकूण जी लोकसभा असेल तर त्याच्या किती पर्सेंटमध्ये किंवा त्या सदस्य संख्येच्या किती टक्क्यांमध्ये असते, तर हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला कळवायचं आहे. तर तेवढेच मंत्री हे आपल्या फक्त कॅबिनेटमध्ये असतात. ओके. त्यानंतर द्विगृही संसद. आता द्विगृही संसद म्हणजेच काय, तर हे आपण वैशिष्ट्य कुठून घेतलंय, तर ते ब्रिटनच्या घटनेतून. द्विगृही संसद म्हणजेच की आपली लोकसभा असेल आणि राज्यसभा असेल, तर तसंच आपलं विधिमंडळात देखील आहे विधान परिषद आणि विधानसभा. ओके. तर त्या ठिकाणी एकच नागरिकत्व म्हणजे एकेरी नागरिकत्व हे देखील आपण कुठून घेतलंय, तर ब्रिटनच्या घटनेतून. जर आपण अमेरिकेत बघितलं तर तिथं दुहेरी नागरिकत्व आहे, पण आपल्या ज्या घटनेचं वैशिष्ट्य काय, तर एकच नागरिकत्व, आणि ते कुठून घेतले आपण, तर ब्रिटनच्या घटनेतून. त्याच्यानंतर संसदीय विशेषाधिकार. आता आपण बऱ्याचदा ऐकत असतो की जे संसद सदस्य असतात तर त्यांना काही विशेषाधिकार हे प्राप्त असतात. ओके. तर हे संसदीय विशेषाधिकार देखील आपण पुढे बघणार आहोत की कोणत्या प्रकारची ती असतात. पण आपल्याला इथं महत्त्वाचं काय आहे, तर प्रश्न कसा विचारला जाऊ शकतो की एकेरी नागरिकत्व आपण कुठून घेतले, तर ते ब्रिटनच्या राज्यघटनेतून. त्याच्यानंतर आणीबाणीच्या तरतुदी आपण कुठून घेतले, तर ते भारतीय शासन कायदा 1935 मध्ये. आता बऱ्याचदा पुढे मी एक्सप्लेन करेल तुम्हाला. त्याच्यानंतर राज्यपालांचे पद हे कुठून घेतले, तर आपण भारतीय शासन कायदा 1935 मधून. आणि आपण जर बघितलं तर प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की भारतीय शासन कायदा 1935 यातून आपण किती तरतुदी घेतल्या, तर जवळजवळ 250 तरतुदी या ठिकाणी आपण घेतलेल्या आहेत. पुढील जी काय आहे तर ची म्हणजे युनायटेड स्टेट ऑफ अमेरिकेची घटना. तर यातनं आपण काय काय घेतलं, तर यातनं आपण घेतले मूलभूत हक्क, की जे भाग 3 मध्ये दिलेले आहे, फंडामेंटल राईट्स ज्याला आपण म्हणतो. त्यानंतर जे काय आपलं उपराष्ट्रपती पद हे जे आहे तर हे देखील आपण कुठून घेतलं, तर ती ची घटना. त्यानंतर न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य. आता हे कशात दिलंय, तर कलम 50 मध्ये दिलेलं आहे की न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य. तर हे देखील कुठून घेतले आपण, तर ते ची घटना. आता न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य म्हणजेच काय, तर जे कार्यकारी मंडळ असेल आणि कायदे मंडळ असेल यांच्यापासून ती अलिप्त अशी एक संस्था आहे, म्हणून त्याला न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य असं आपण म्हणतो. तर ते आपण तरतूद कुठून घेतली, तर ची घटना. त्यानंतर पुढचं जो काय आहे तर आयरिश घटना. आता आयरिश घटनेतून आपण काय घेतलं, तर राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे म्हणजे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी. ओके. तर हे कुठून घेतलंय आपण, तर हे आयरिश घटनेवरनं घेतलंय. ओके. तर आता राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे जी कल्याणकारी राज्य निर्मितीसाठी ही अतिशय महत्त्वाची असतात. ओके. आणि ही जी आहे तर ही घटनेच्या भाग 4 मध्ये दिलेली आहेत आणि ती न्यायप्रविष्ट नाहीत. आता न्यायप्रविष्ट असणे किंवा नसणे हे आपण पुढे बघूयात. त्यानंतर राष्ट्रपतींच्या निवडणुकीची पद्धत. आता राष्ट्रपतींच्या निवडणुकीची पद्धत जी आहे तर ते आपण ज्यावेळेस राष्ट्रपती पद बघणार आहोत, की जो घटनेचा भाग 5 आहे आणि कलम 52 नुसार भारतासाठी एक राष्ट्रपती असेल आणि त्याच्या अंतर्गत अशी बरीच कलमं आहेत, तर त्याच्यामध्ये राष्ट्रपतींच्या निवडणुकीची पद्धत एका कलमात दिलेली आहे. तर त्याच्यावरती आपण सेपरेटली बघूया. त्यानंतर राज्यसभेवरती काही सदस्यांचे नामनिर्देशन. आता आपण जर बघितलं तर जसं सचिन तेंडुलकर असेल, रेखा असेल, तर हे जे काय आहे तर ही नामवंत व्यक्ती म्हणजे राज्यसभेवरती
काही सदस्यांचे म्हणजे जे लोकांमधून निवडून दिलेले नसतात, तर असे सदस्य नामनिर्देशित कोण करतं? तर राष्ट्रपती करत असतात. तर असे किती व्यक्ती नामनिर्देशन करत असतात? तर 12. हा प्रश्न विचारला जाऊ शकतो की राष्ट्रपती राज्यसभेवरती किती सदस्यांचे नामनिर्देशन करू शकतात? तर ते 12. आणि ही व्यक्ती जी कला क्षेत्र असेल किंवा इतर विज्ञान क्षेत्र असेल किंवा वाङ्मय क्षेत्र असेल, तर यातनं ही प्रख्यात व्यक्ती असतात यातली, की ज्यांचा जो ज्ञानाचा उपयोग आहे तर ते काही धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी उपयोगी पडावा म्हणून या ठिकाणी ही तरतूद आपल्या राज्यघटनेत करण्यात आलेली आहे. राज्यसभेवर काही सदस्यांचे नामनिर्देशन, काही म्हणजेच किती? तर 12 सदस्य हे नेमू शकतात. ओके. त्यानंतर कॅनडाची घटना. आता कॅनडाची घटनेतून आपण काय घेतलं? तर शेष अधिकार केंद्राकडे असण्याची तरतूद. आता काय होतं की कधी कधी केंद्र कायदे बनवत असतं, त्यानंतर राज्य विधिमंडळाचे कायदे बनवत असतं, की जे समवर्त सूचीतले कायदे असतात तर ते दोघांनाही बनवायची या ठिकाणी जे आहे तर तरतूद राज्यघटनेत केलेली आहे. पण जर त्याच विषयावरती एखादा विषय असेल आणि आधी त्याच्यावरती विधिमंडळाने कायदा केला आणि त्यानंतर समजा लोकसभेने किंवा भारतीय संसदेने त्यावर जर कायदा केला त्याच गोष्टीवर, तर केंद्राचा कायदा हा राज्याच्या कायद्यावरती प्रभावी ठरतो. म्हणून आपण याला काय म्हणतो? तर शेष अधिकार केंद्राकडे असण्याची तरतूद. ओके. त्याच्यानंतर राज्यपालांची केंद्राचा प्रतिनिधी म्हणून नेमणूक. आता ही तुम्हाला गोष्ट चांगलीच माहिती असेल की राज्यपाल जे आहे तर ते बऱ्याचदा हस्तक्षेप करत असतात, की समजा केंद्रात वेगळी सत्ता असेल आणि राज्यात वेगळी सत्ता असेल, तर ही गोष्ट आता तुम्हाला प्रखरतेने जे तुम्ही न्यूज बघताय तर त्यात जाणवतच असेल. तर राज्यपालांची केंद्राचा प्रतिनिधी म्हणून नेमणूक ही जी तरतूद आहे तर ही कुठून घेतली आपण? कॅनडाच्या घटनेतून घेतली. ओके. तर आता जे 1935चा जो काही कायदा आहे, की जो आपण मागच्या स्लाइडमध्ये बघितला, की भारतीय शासन कायदा 1935, तर या ठिकाणी राज्यपालांची पदाची तरतूद आहे. पण केंद्राचा प्रतिनिधी म्हणून नेमणूक करण्याची पद्धत कुठे आहे? तर ती आहे, ती कुठून घेतली आपण? तर ती कॅनडाच्या राज्यघटनेतून घेतली. त्यानंतर पुढची जी आहे तर ती ऑस्ट्रेलियाची घटना. आता या ठिकाणी काय आहे तर कॉन्करंट सूची म्हणजे समवर्त सूची. आता या ठिकाणी जर बघितलं आपण तर भारतीय राज्यघटनेत 3 विशेष समित्या आहेत. तर एक केंद्र सूची, त्यानंतर समवर्त सूची आणि राज्य सूची. म्हणजे या ठिकाणी हे विषय आहे. तर यात जो काही कायदे करण्याचा अधिकार आहे तर त्याची विभागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे. तर कॉन्करंट जे आहे तर ज्यावरती राज्य देखील कायदे करू शकतं, राज्य विधिमंडळ आणि संसद देखील कायदे करू शकतात. तर असे विषय हे कॉन्करंट लिस्टमध्ये असतात. तर ते आपण कुठून घेतलंय? तर ती ऑस्ट्रेलियाची राज्यघटना यातनं घेतलंय. आता ह्या ज्या गोष्टी आहेत तर हे जसेच्या तशा घेतल्या का? तर नाही. हे आपण आपल्या सोयीनुसार, आपल्या कल्चरनुसार, आपल्या प्रादेशिक जी कंडिशन आहे तर त्यानुसार आपण याच्यात चेंजेस करून ते आपल्या राज्यघटनेत समाविष्ट केलेलं आहे. हे ऑलरेडी मी तुम्हाला याआधी सांगितलं. त्यानंतर संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक. याच्यासाठी घटनेत 108 म्हणून कलम स्पेशली मेन्शन आहे. तर त्यावेळेस आपण ते बघू. संसदेच्या दोन्ही सभागृहांची म्हणजेच लोकसभा आणि राज्यसभेची संयुक्त बैठक असू शकते किंवा विधान परिषद विधिमंडळाची असू शकते. ओके. त्यानंतर फ्रान्सच्या घटनेतून आपण काय घेतलं? तर गणराज्य. म्हणजे या ठिकाणी जे आहे तर जनता हेच या ठिकाणी जे म्हणू शकतो की ते राजा आहे किंवा काय जनतेने निवडून दिलेले प्रतिनिधी हे एक प्रकारचे जे आहे तर ते शासनकर्ते असतात. ओके. तर गणराज्य ही जी काही कन्सेप्ट आहे तर ती कुठून घेतली आपण? तर फ्रान्सची घटना. प्रास्ताविकेतील स्वातंत्र्य, समता, बंधुता हे आदर्श देखील आपण कुठून घेतले? आता प्रास्ताविका कुठून बनली? तर उद्देशपत्रिका. आणि उद्देशपत्रिकावरून या ठिकाणी जे आहे तर आपल्या भारतीय राज्यघटनेत काय काय असेल तर ते या गोष्टी रिफ्लेक्ट होतात किंवा त्याचं प्रतिबिंब आपल्याला या ठिकाणी प्रस्ताविकेत दिसतं. ओके. तर ही प्रस्ताविका उद्देशपत्रिकावरून तयार झालेली आहे आणि ही जी काही प्रस्ताविकेतील स्वातंत्र्य, समता, बंधुत्व हे आदर्श आपण कुठून घेतले? तर ती फ्रान्सच्या घटनेतून या ठिकाणी घेतलेली आहे. ओके. तर दक्षिण आफ्रिकेच्या घटनेतून आपण काय घेतलं? तर दक्षिण आफ्रिकेच्या घटनेतून आपण घटनादुरुस्ती पद्धत घेतली. आता या ठिकाणी जे आहे जसं मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की आणीबाणी देखील ही 3 प्रकारची आहे. तर त्याच पद्धतीनं त्याच्यासाठी किती आणीबाणीसाठी भाग होता? तर तो 18वा. तसंच घटनादुरुस्तीसाठी भाग कितवा आहे? तर तो 20वा भाग. आणि जे घटनादुरुस्तीच्या पद्धती आहेत तर त्या 3 पद्धती आहेत. तर एक म्हणजे साधं बहुमताने, सेकंड विशेष बहुमताने आणि तिसरं म्हणजे विशेष बहुमताने प्लस निम्म्या राज्यांची त्या ठिकाणी सहमती लागते. का जे विशेष बहुमत आणि विशेष बहुमत अधिक निम्म्या राज्यांची सहमती, तर हे 300 कलम 368 मध्ये ह्या तरतुदी दिलेल्या आहेत. ओके. तर
घटनादुरुस्तीच्या पद्धती किती आहेत तर त्या 3. प्रश्न हा विचारला जाऊ शकतो की घटनादुरुस्तीच्या पद्धती किती तर 3. त्या कोणत्या कोणत्या तर साध्या बहुमताने, विशेष बहुमताने, विशेष बहुमत अधिक निम्म्या राज्यांची सहमती. आणि हे जे काही 2 आहेत तर त्या कलम 368 मध्ये नमूद केलेलं आहे. किती 368 मध्ये. आणि जे घटनादुरुस्ती पद्धत आहे तर याचा जो काय आहे तर ते कोणत्या भागात आहे तर भाग 20 मध्ये. ओके. त्यानंतर राज्यसभेच्या सदस्यांची निवडणूक. आता ही जी आहे तर राज्यसभेच्या सदस्यांची निवडणूक तर ही कुठून घेतली आपण तर ती दक्षिण आफ्रिकेची घटनावरनं या ठिकाणी घेतलेलं आहे. त्यानंतर पुढचा जो काही आहे तर सोव्हिएत रशियाची घटना तर यातनं आपण काय घेतलं तर मूलभूत कर्तव्य. त्याच्यानंतर प्रस्ताविकेतले जो सामाजिक, आर्थिक आणि राजकीय आदर्श तर हे कुठून घेतलंय आपण तर हे सोव्हिएत रशियाच्या घटनेतून या ठिकाणी घेतलेलं आहे. त्यानंतर जर्मनीच्या राज्यघटनेतून आपण काय घेतलं तर आणीबाणीच्या दरम्यान मूलभूत हक्कांना स्थगिती देणे. आता जी आणीबाणीची तरतूद आहे तर ती कुठे आहे तर ती 1935च्या कायद्यातून आपण घेतलेली आहे. आणि आणीबाणीच्या दरम्यान मूलभूत हक्कांना स्थगिती याच्यात कन्फ्यूज व्हायचं नाही. तर हे कुठून घेतलंय आपण तर जर्मनीची घटना. आता आपण जर बघितलं मागे प्रिव्हियस तर या ठिकाणी आपण आणीबाणीची तरतूद भारतीय राज्य शासन कायदा 1935 मधून आणीबाणीच्या तरतुदी घेतल्या. आणि आणीबाणी दरम्यान मूलभूत हक्कांना स्थगिती म्हणजे तात्पुरतं थांबवणे तर ते कशात आहे तर ते जर्मनीच्या राज्यघटनेतून आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीने जे आहे तर आपण वेगवेगळ्या राज्यांकडनं जे काही वेगवेगळ्या गोष्टी घेतल्या तर ते आपण या ठिकाणी विविध स्रोतातून तयार करण्यात किंवा घेण्यात आलेल्या गोष्टी आपण या ठिकाणी बघितल्या. तर जो काही पुढचा आहे तर पुढचं वैशिष्ट्य आपलं काय आहे तर संघराज्य राज्यव्यवस्था. आता आपली जी भारतीय राज्यघटना जरी आपण म्हणत असू की संघराज्य राज्यव्यवस्था आहे तर पण यात बरेचसे एकात्मक आणि गैर एकात्मक वैशिष्ट्ये या ठिकाणी आढळतात. आता तर जी आहे तर ती कशी तर जे आहे तर एकात्मक म्हणजे कोणती तर समजा आपण बघू की एकेरी नागरिक तत्व. ओके. का जे राज्यात एक वेगळं नागरिक तत्व आणि देशाचं एक तर असं नाही आहे आपल्याकडे. तर या ठिकाणी आपण जर बघितलं तर यालाच आपण काय म्हणतो तर एकात्मक वैशिष्ट्य. आणि गैर एकात्मक म्हणजे या ठिकाणी काय तर केंद्र व राज्य सरकारचे अस्तित्व म्हणजे केंद्रात एक सरकार असतं आणि राज्यात एक सरकार असतं. तर हे काय झालं आपलं एक गैर एकात्मतेचं उदाहरण. त्यानंतर घटनेची ताठरता असेल किंवा स्वतंत्र न्यायव्यवस्था असेल तर हे देखील काय झालं तर आता स्वतंत्र न्यायव्यवस्था आपलं हे एकात्मतेचं उदाहरण झालं. ठीक आहे. तर आता घटनेत संघराज्य शब्दाचा कुठेही उल्लेख केलेला नाही. याउलट कलम 1 मध्ये काय दिलंय तर भारताचे वर्णन हा राज्यांचा संघ असं केलेलं आहे. कारण का तर आपली जी काही राज्य आहेत तर त्यांना भारतातून फुटून जाण्याचा अधिकार या ठिकाणी दिलेला नाही. म्हणून आपण त्यांचं वर्णन कसं केलंय तर संघराज्य न करता राज्यांचा संघ. आता अमेरिकेची जी राज्यघटना आहे तर त्याचं जे काही अमेरिकेचे जे काही वेगवेगळे राज्य आहे की ज्यांना त्यात स्टेट म्हणतात तर ते फुटू शकतात. म्हणून त्या ठिकाणी त्यांनी संघराज्य हा शब्द प्रयोग केला आहे. आणि आपली जी राज्य आहे तर त्यांना फुटून जाण्याचा अधिकार आहे का तर नाही. म्हणून आपण तो जो काही उल्लेख केला तर तो कसा केला राज्यांचा संघ. आता या ठिकाणी पुढचं जे काही वैशिष्ट्य आहे आपलं तर संसदीय शासन पद्धती. आता या ठिकाणी आपण संसदीय शासन पद्धत बघितली. काय जसं कार्यकारी मंडळ असेल, कायदे मंडळ असेल, त्याच्यानंतर स्वतंत्र न्यायव्यवस्था असेल तर याला आपण काय म्हणतो तर याला आपण संसदीय शासन पद्धती म्हणत असतो. आणि संसदीय शासन पद्धतीत जे आहे तर या ठिकाणी पंतप्रधान हा जो आहे तर तो खरा जे आहे तर तो प्रमुख असतो. आणि राष्ट्रपती जे असतात तर ते काय असतात तर ते फक्त नामधारी प्रमुख असतात. आणि पंतप्रधान जो आहे तर तो वास्तववादी प्रमुख या ठिकाणी आपल्या संसदीय शासन पद्धतीत असतो. आणि ही संसदीय शासन पद्धती जी आहे तर ती आपण कुठून घेतली तर ती ब्रिटनकडनं घेतली. आणि जे अमेरिकन अध्यक्षीय शासन व्यवस्थाऐवजी आपण काय केलं तर ब्रिटनप्रमाणे संसदीय शासन व्यवस्थेचा या ठिकाणी स्वीकार केलेला आहे. तर अमेरिकेत कोणती शासन व्यवस्था आहे तर अध्यक्षीय. आता अमेरिकेत कधी ऐकलंय का आपण का तिथले राष्ट्रपती कोण आहे तर नाही. तिथे जे असतात तर तिथे अध्यक्ष असतात की जे सध्या जो बायडेन त्या ठिकाणी आहेत. ओके. तर संसदीय शासन पद्धती हे देखील एक वैशिष्ट्य आहे आपल्या भारतीय राज्यघटनेचं की जे मी ऑलरेडी याच्या आधी लेक्चरमध्ये आपण ते एक्सप्लेन केलेलं आहे. त्याच्यानंतर ताठरता व लवचिकता यांचे एकत्रीकरण म्हणजे आपली जी भारताची राज्यघटना आहे तर ती खूप ताठर देखील नाही आणि खूप लवचिक देखील नाही. आता हे कशासाठी तर भारतीय राज्यघटनेत आपल्याला काही चेंज करायचं असेल तर ते इतकं साधंही नाही
किंवा इतकं ताठरही नाही का आपल्याला समजा काळानुरूप काही कायद्यांमध्ये बदल करावे लागतात. तर त्यानुसार आपली जी भारतीय राज्यघटना आहे तर ती खूप ताठरही नाही आणि खूप लवचिक देखील नाही. तर यापूर्वी मी तुम्हाला कलम 368 सांगितलंय का जे भाग 18 मध्ये आहे तर त्यामध्ये वेगवेगळ्या ज्या आहेत तर त्या पद्धती देण्यात आलेल्या आहे. त्याच्या 3 पद्धती आहेत. साध्या बहुमताने आपण काही गोष्टी ज्या आहेत तर त्या घटनेत चेंज करू शकतो. तर त्यानंतर विशेष बहुमत आणि त्यानंतर विशेष बहुमत अधिक निम्म्या राज्यांचे समर्थन त्याला त्या ठिकाणी लागतं. तर ही एक कशी आहे तर ही जरा ताठर पद्धत आहे आणि लवचिक म्हणजे कसं की साध्या बहुमताने तर ते वेगवेगळे विषय आहेत तर त्या पद्धतीनं त्या ज्या काही घटनादुरुस्त्या आहेत तर त्या ॲप्लाय केल्या जातात. तर या ठिकाणी आपण किती घटनादुरुस्ती आहेत तर 3 पद्धतीने घटनादुरुस्ती या ठिकाणी करू शकतो. ओके. तर हे देखील आपल्या घटनादुरुस्तीचं एक वैशिष्ट्य आहे. त्यानंतर जी आहे तर पुढचं वैशिष्ट्य तर स्वातंत्र्य व एकात्मिक न्यायव्यवस्था. आता जे आपण आपली जी राज्यघटना जर बघितली तर त्याच्यासाठी त्यात जे आहे तर न्यायव्यवस्था ही कशी दाखवली तर एकेरी व एकात्मिक या ठिकाणी आपली न्यायव्यवस्था बनवण्यात आली आहे. आता जर आपण मागे जर बघितलं तर एक वैशिष्ट्य आपण बघितलं होतं की की या ठिकाणी आपण बघू शकतो संसदीय शासन पद्धत किंवा एकात्मक किंवा गैर एकात्मक वैशिष्ट्यामध्ये जे एकात्मक या ठिकाणी जे वैशिष्ट्य होतं तर तेच या ठिकाणी आहे स्वातंत्र्य आणि एकात्मिक न्यायव्यवस्था की जे कलम 50 नुसार आपण एक स्वतंत्र अशी आपली न्यायव्यवस्था बनवली आहे की जे नागरिकांच्या मूलभूत हक्कांचा हमीदाता व घटनेचं संरक्षण म्हणून जे आहे तर ते आपलं स्वातंत्र्य न्यायव्यवस्था ही काम करत असते. ओके. नागरिकांच्या मूलभूत हक्कांचा आपण त्याला हमीदाता देखील म्हणतो आपल्या न्यायव्यवस्थेला आणि त्याच पद्धतीने घटनेचा संरक्षण. समजा संसदेने एखादा कायदा बनवला आणि तो जर भारतीय राज्यघटनेच्या उल्लंघन करणारा असेल तर त्या ठिकाणी न्यायव्यवस्था जी आहे आपली स्वातंत्र्य न्यायव्यवस्था तर त्या कायद्याला अवैध ठरवते. ओके. तर हे बऱ्याचदा आपण न्यूजमध्ये ऐकत असतो. पुढचं जो काही वैशिष्ट्य आहे तो म्हणजे मूलभूत हक्क. आता नागरिकांना मुख्यतः हे जे काही मूलभूत हक्क आहे तर ते शासन संस्थेच्या विरुद्ध उपलब्ध आहे. आता शासन व्यवस्थेच्या विरुद्ध उपलब्ध आहे म्हणजे काय तर या ठिकाणी समजा कलम 16 नुसार जे भाग 3 मध्ये आहे तर एखाद्या नागरिकाचा जो काही सरकारी नोकरीमध्ये लागण्यासाठी जो काही हक्क असेल तर तो जर डावलला गेला असेल तर त्याला त्या ठिकाणी न्यायालयात त्याला जाता येतं आणि तो हक्क आपल्याला मिळवता येतो. म्हणून तो लढतो कोणाविरुद्ध तर तो शासन संस्थेविरुद्ध या ठिकाणी लढत असतो. म्हणून हे जे काय आहे तर नागरिकांना मुख्यतः शासन संस्थेविरुद्ध उपलब्ध आहे असं त्याचा या ठिकाणी अर्थ होतो. आता कलम 16 काय आहे किंवा काय इन डिटेल्समध्ये ज्यावेळेस आपण भाग 3 बघू तर त्या ठिकाणी तुम्हाला ही गोष्ट कळेल की मूलभूत हक्क नागरिकांना मुख्यतः शासनाविरुद्ध उपलब्ध कसे आहेत ते त्या ठिकाणी आपण डिटेल बघूयात. समजा कलम 14 असेल तर अस्पृश्यता नष्ट वगैरे तर जर त्या पद्धतीचे कायद्यांचा जर भंग झाला तर त्या ठिकाणी आपण न्यायालयात ही दाद मागू शकतो. त्यानंतर पुढील आहे हे मूलभूत हक्क कसे आहे तर ते न्यायप्रविष्ट आहे. आता बऱ्याचदा विचारला जातो प्रश्न की मूलभूत हक्क न्यायप्रविष्ट आहे किंवा नाहीत आणि उल्लंघन झाल्यास ते न्यायालयाकडून पुनर्प्राप्त करून आपल्याला घेता येतात. ओके. तर मूलभूत हक्क कशात आहे तर भाग 3 मध्ये. त्यानंतर पुढचं आपलं राज्यघटनेचं वैशिष्ट्य आहे राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी. ओके. तर ही जी काय आहे तर याचा जो काही समावेश आहे तर हे कशात आहे तर भाग 4 मध्ये. पण ही न्यायप्रविष्ट आहे का तर नाही. मार्गदर्शक तत्वे न्यायप्रविष्ट नाहीत. हे लक्षात ठेवायचं आहे. हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे न्यायप्रविष्ट आहे किंवा नाही तर उत्तर आहे त्याचं नाही. तर ही कुठून घेतली आपण राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे तर ही आपण घेतली आयरिश घटनेवरून तर जी कल्याणकारी राज्याची निर्मिती करून लोकांना सामाजिक आर्थिक न्याय मिळवून देण्यासाठी प्रविष्ट करण्यात आलेली आहे. आता आपण जर ज्यावेळेस राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे बघू तर त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की ही कशी जी आहे तर ती लोकांना सामाजिक किंवा आर्थिक न्याय सामाजिक आर्थिक न्याय मिळवून देण्यासाठी कशी उपयुक्त ठरतात. तर हे त्यावेळेस जे राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे घटनेत दिलेली आहे तर त्यावरून जे काय आहे तर ते संसदेने वेगवेगळे कायदे करून जसे पर्यावरणीय कायदे असतील किंवा सामाजिक सलोख्यासाठी काही कायदे असतील तर ते बनवलेले आहे किंवा आर्थिक समानतेसाठी काही कायदे असतील किंवा लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी काही कायदे बनवलेले असतील तर ते या बेसिसवरती बनवलेले आहे. म्हणून त्यांना काय म्हणतात तर कल्याणकारी राज्याची निर्मिती करणारे
कायदे असे देखील या ठिकाणी म्हणतात. तर ही मार्गदर्शक तत्त्वे मात्र न्यायप्रविष्ट नाही. म्हणजेच आता जे काही राज्यकर्ते असतील तर त्यांच्यावरती हे यांचं जो काय आहे तर हे जे काही कायदे दिले तर ती अंमलात आलीच पाहिजे असे काही त्यांच्यावरती बंधनकारक नाही. म्हणून ही मार्गदर्शक तत्त्वे न्यायप्रविष्ट देखील नाही. म्हणजे त्यांच्यावरती ते कायदे बनवू शकतात किंवा नाही बनवू शकतात. ओके. तर निश्चितपणे तुम्हाला हे जे काही आपण आहे तर ती भारतीय राज्यघटनेची वेगवेगळी वैशिष्ट्ये या ठिकाणी आपण बघितली. तर इतर देखील आहे की जसं सार्वत्रिक प्रौढ मतदान पद्धत असेल, त्याच्यानंतर धर्मनिरपेक्ष राज्य असेल. आता धर्मनिरपेक्ष जो आहे तर घटनेत फक्त धर्मनिरपेक्ष या शब्दाचा उल्लेख प्रस्ताविकेत आहे. त्या व्यतिरिक्त कुठेही धर्मनिरपेक्ष ह्या शब्दाचा उल्लेख नाही किंवा त्याची डेफिनेशन किंवा व्याख्या देखील दिलेली नाही. भारताच्या कोणत्याही म्हणजे भारतात जे आहे तर ते कोणताही राज्य धर्म नाही. जे आपल्या देशात आपण जर म्हटलं तर कोणताही राज्य धर्म या ठिकाणी आपण स्वीकारलेला नाही. मात्र राज्य संस्थेमार्फत सर्व धर्मांना आपण समान वर्तणूक देतो. ओके. आणि राज्य संस्था एखाद्या धर्माला अनुकूल व दुसऱ्या धर्माला प्रतिकूल असे कोणतेही कृत्य या ठिकाणी आपण करत देखील नाही. ओके. तर हे एक महत्त्वाचं या ठिकाणी भारतीय राज्यघटनेचं वैशिष्ट्य आहे. सार्वत्रिक प्रौढ मतदान पद्धत हे सगळ्यांना माहीतच आहे की मतदानाचे जे किमान वय आहे तर ते 61व्या घटनादुरुस्ती कायद्याने 61वी जी घटनादुरुस्ती होती 1988 ची तर त्या अन्वये 21 वरून किती केलं तर 18 वर्ष. ओके. तर कोणती घटनादुरुस्ती 61व्या घटनादुरुस्तीनुसार जे मतदानाचे वय 61वी घटनादुरुस्ती कधी झाली तर 1988. त्यामध्ये जे आहे तर ते मतदानाचे वय 21 वरून किती केलं तर 18 या ठिकाणी केलं. महत्त्वाची घटनादुरुस्ती लक्षात ठेवायची. 61वी घटनादुरुस्ती 1988 ला झाली. त्यात जे मतदानाचे वय आहे तर ते 21 वरून किती केलं तर 18 केलं. तर निश्चितपणे तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा आणि हे जे काय आपलं ज्ञानसागर स्पर्धा परीक्षा चॅनल आहे तर याला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका की जेणेकरून मी जेव्हाही लेक्चर अपलोड करेल तर त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. तर हे जे काही लेक्चर आपण बनवतोय तर ते खास LLB CET साठी बनवतोय आणि परीक्षाभिमुख बनवतोय का जेणेकरून परीक्षेच्या दृष्टीने ते तुम्हाला कामात येतील आणि निश्चितपणे तुम्हाला एक 30-40 पैकी एक ज्याला म्हणू शकतो आपण की एक 25 मार्क तुम्हाला मिळवून देण्यास हे निश्चितपणे मदत करतील. आणि हा जो काही चॅनल आहे आपला तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही लेक्चर शेअर करा. त्यांना सबस्क्राईब करायला सांगा की जेव्हा वर्गात जास्त विद्यार्थी असतात तर शिकवायला देखील एक चांगल्या प्रकारची एनर्जी मिळते. कारण खूप प्रयत्न घ्यावे लागतात एक व्हिडिओ बनवायला. तर माझी रिक्वेस्ट आहे का तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत जो काय आहे आपला ज्ञानसागर स्पर्धा परीक्षा चॅनल तर तो पोहोचवा. ओके. धन्यवाद.